आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. त्याच्या पाठीवर तेल लावून नीट मालिश कर. जा जा. सावकाश, आरामात. इथे झोपा. सांभाळून इथे झोपा. खाली पडलो तर कमरेत चमक भरली आहे. खूप दुखतंय अगं. मी डॉक्टरकडे जाऊन येतो. नको नको, डॉक्टरकडे कशाला? मी तेल लावून मालिश करते, म्हणजे बरं वाटेल. नाही नाही, मी डॉक्टरकडे जाऊन येतो. नाही नको, मी तेल लावल्यावर सगळं ठीक होईल. थांबा, मी तेल घेऊन येते. थांबा ना. मी तेल घेऊन आले, तुम्ही शर्ट काढा. नाही नाही नको गंगा, तू नको तेल लावूस. कसला विचार करताय? शर्ट काढा बघू. सोडा. गंगा, दुखतंय ना? तेल लावल्यावर जरा आराम मिळेल. शांत बसा बरं. हे गंगा, शांत बसा म्हटलं ना. सावकाश. हे हट्ट करू नका. मागे फिरा. असेच फिरा. इथे तर काहीच दिसत नाहीये. ठीक आहे, लावून तरी बघूया. मी नको म्हटलं ना तुला गंगा. सोड ना गंगा. थोडीशी सूज झालीये. थांबा जरा, मी मालिश करते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. थोडा वेळ थांबा. गंगाला अंजनी चक्र दिसेल का याची मला भीती वाटते. काय झालं, ही रिॲक्ट का करत नाहीये? गंगा, गंगा, काय झालं बाबांना? बाबा पाय घसरून पडले, कमरेत चमक भरली, म्हणून मालिश करते. मालिश केलं तर बाबांना आणखी दुखेल. बाबांना दुखणार नाही असं मालिश मी करते. देवसेना, तुला मालिश करायला नाही जमणार. मला सगळं जमतं. आजीचं मी खूप वेळा मालिश केलंय. देवसेना, माझं ऐक. बाबा तुम्ही नका काळजी करू. ही माझं ऐकत नाहीये. त्यांना जाऊन सांगूया आपण. काय ग गंगा, आम्ही दिलेलं तेल अरुणच्या पाठीला लावलंस का? मी नाही लावलंय, पण देवसेना ते लावतीये. देवसेना? कोणीही लावलं तरी ते तेल लावल्यानंतर पाठीवरचं चक्र निघून जाईल. अरुणच्या पाठीवर असलेलं अंजनी चक्र आहे. सुवासिनी असलेल्या मुलीचा हात लागल्यावरच ते चक्र निघून जाईल. लहान मुलीच्या हाताने काही नाही होणार. तुझ्यावर विश्वासाने जबाबदारी दिली होती, तीही पूर्ण नाही करू शकलीस. देवसेना मालिश करते म्हणाली, तर तिला डावलून मी नाही मालिश करू शकत ना. आणखीन दुसरं काही करता येईल तर सांगा. तू ये, मी सांगते.
आता हे तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण आपल्याला हवं तसं घडलं पाहिजे तर मला सांगावंच लागेल. तुम्ही विचार करू नका, जे आहे ते बोला. आजची रात्र तुला अरुण सोबत काढावी लागेल. ब्रह्मचारी असणारं अंजनी चक्र घालवायचं असेल तर आपल्याकडे हाच एक मार्ग आहे. हुशारीने तुला जवळीक साधावीच लागेल. सध्या तरी हा एकच मार्ग दिसतोय. हे जर तुला शक्य नसेल तर त्या तेलाने मालिश करून चक्र घालवण्याचा प्रयत्न कर. दोघांपैकी एक करावंच लागेल. ठीक आहे, करते. अरे मूर्ती, बाबांबद्दल अजून काहीच कळलं नाही. ते कुठे गेले असतील रे? पक्षाच्या मीटिंगला जातोय असंच त्यांनी सांगितलं होतं आई. पक्षाच्या मीटिंगसाठी गेलेला माणूस एवढे दिवस बाहेर राहतो का रे? खोटं बोलू नकोस. तू काहीतरी लपवतोयस का माझ्यापासून? काय घडलंय? सांग ना. ते कुठे गेले सांग ना. बाबा बाबा बाबांना काय झाले रे? त्यांना अटक झाली आई. त्यांना अटक झाली? हे काय बोलतेस तू? हे जर का तुला कळलं तर तुला खूपच त्रास होईल, म्हणूनच मी तुला काही सांगितलं नाही आई. मला माफ करा. त्यांना अटक करण्या इतकं त्यांनी काय केलंय रे? त्याने चुकीचं काहीच केलं नाही आई. एका गोष्टीसाठी ते आंदोलन करत होते, म्हणूनच त्यांना अटक केली गेली. हे आधी सांगितलं असतंस तर त्यांना एवढ्यात बाहेर काढलं असतं. ते बाहेर येऊ शकणार नाही, तेवढी स्ट्रॉंग केस आहे आई. बाहेर येणार नाही तशी कोणती केस आहे? अरुणला सांगितलं तर तो काहीही करून त्यांना बाहेर काढेल. नाही नाही, त्याला नको सांगू साई. ते काय की बाबा तुरुंगात आहेत, हे जर का बाहेर आलं तर त्यांची इमेज खूपच खराब होईल असं त्यांना वाटतंय. म्हणूनच त्यांनी कोणाला सांगू नकोस असं मला सांगितलं आहे. एवढ्यासाठी आणखी किती दिवस तुरुंगात राहणार? पक्षातल्या माणसांसोबत बोलणी चालू आहेत, लवकरच ते बाहेर येतील. तोपर्यंत थोडा धीर धर आई. तू एवढं सहजपणे बोलतोयस, पण त्यांना एवढे दिवस पाहिलं नाही, त्यामुळे माझी काय हालत झाली माहिती? मी काय पाप केलंय माहिती? माझ्या नशिबी जसे भोगाल. आई बाबांना अटक झाली आहे हे जर का तुला सहन होत नसेल तर मग बाबा गेले आहेत हे मी तुला कसं सांगू आई? हे जानकी, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. याची शिक्षा तुला मिळणारच. आता तुझी आई तुझ्या वडिलांसाठी रडते. पुढच्या काही दिवसात ती अशीच तुझ्यासाठीही रडणार आहे, लक्षात ठेव.
अंजनी चक्र जपून ठेवण्यासाठी हे शांतपणे एकटेच झोपलेत का? पण नंदिनीला संपवण्यासाठी बनवलेलं शस्त्र हातून जाऊ नये यासाठी मी काहीही करेन. तुमचा वापर करून शैनाईगीने शस्त्र काढण्याची योजना आखली आहे ना, ती उद्ध्वस्त करण्यासाठी आज मी तुमच्या जवळ येणार आहे. अंजनी सुता, मला माफ कर. काय हो, खाली का झोपला आहात? पाठीतल्या दुखण्याला जमिनीवर झोपल्यावर आराम मिळतो ना, म्हणून खाली झोपलो. तू बेडवर झोप ना. तुम्ही जमिनीवर झोपलाय तर मी बेडवर कसं झोपू? मी पण तुमच्या सोबत जमिनीवर झोपणार. आपल्याला ते शस्त्र मिळेपर्यंत तुला गंगापासून दूर राहावंच लागेल. नाही गंगा, तू बेडवर झोप ना ग. नाही, मी जमिनीवरच झोपणार आहे. गंगा, हे गंगा, हे गंगा, पाठीत दुखतंय माझ्या आणि तू अशी काय वागतेस? बिच्चर, तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून जवळ आले तर भाव खाताय. ठीक आहे, तुम्ही एकटेच झोपा. मला खूप गरम झालंय, मी आंघोळ करून येते. बरं झालं, ही गेली ती आता लगेच. ती परत येण्याआधी आपण झोपून जाऊया. झोप येत नाहीये.
हुशारीने तुला ही जवळीक साधावीच लागेल. सध्या तरी हा एकच मार्ग दिसतोय. हे जर तुला शक्य नसेल तर त्या तेलाने मालिश करून चक्र घालवण्याचा प्रयत्न कर. या दोघांपैकी एक तुला करावंच लागेल. मनस्थिती लक्षात आल्यावर मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. सकाळी बोलू. झोपा आता. तुम्ही शांतपणे झोपा. मी जाते. तुम्हाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. गुड नाईट. तुम्ही दिलेलं तेल लावून मी त्यांच्या पाठीवरचं अंजनी चक्र काढून टाकलं. मस्त काम केलंयस तू. अरुण ते शस्त्र आता काढूच शकणार नाही. नंदिनीला संपवणार ते शस्त्र आता शयनायगीला नाही मिळणार. होय गंगा, आता मला बरं वाटतंय. गंगाचा वापर करून अंजनी चक्र मिटवण्याचा प्रयत्न करणार मला माहित होतं. म्हणूनच हनुमानाची श्रद्धा असणाऱ्या सीतारामाचं चक्र सुद्धा मी त्यासोबत ठेवलंय. हनुमान रामाचा भक्त आहे तर राम हनुमंताचा रक्षक आहे. अंजनी चक्र धोक्यात असेल तर सीताराम बघत नाही बसणार. अंजनी सुतचक्र सीतारामाने वाचवलं. आता ते शस्त्र मिळवण्यापासून अरुणला कोणीही थांबू शकणार नाही.
अरुण, हनुमानाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे. कोणती शक्ती तुला अडवू शकणार नाही. मंत्रबंधन तोडून शस्त्र ठेवून ये. रामदूत महावीर रुद्रधीर अंजक करप संपूर्ण जय वायुपुत्रा. जय हनुमान, जय जय हनुमान.